माझे शैक्षणिक सल. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील इयत्ता 7व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने शैक्षणिक सहलीतील आलेला अनुभव सांगत आहे. माझे शैक्षणिक सहल. माझे नाव माधुरी. मी जिल्हा परिषद शाळेच्या सरकारी शाळेत 7व्या वर्गात शिकत आहे. आमची शाळा म्हणजे गरिबांची शाळा होय, गरिबाची शाळा होती. कारण या शाळेतील सर्व मुले गरीब घरातील होते. कोणाचे आई वडील शहरातल्या मोंड्यात काम करत होते, कुणाचे आई वडील घरकाम करणारे होते, कुणाची आई कपडे भांडे घासणारी होती, तर कुणाचे आई वडील मोजमजुरी करून जगणारे गरीब कुटुंबातील होते. त्यांच्याकडे पैशाची चणचण होती. दुपारच्या वेळी शाळेत मिळणारी खिचडी त्यांना पंचपक्वानापेक्षा भारी वाटायची. आम्हाला शिकवणारे सर मॅडम देखील खूप चांगले होते. त्यामुळे ते कधीही आम्हाला पैशाची जाणीव भासू दिली नाही. आमच्या शाळेत सर्व मुलांचे वाढदिवस शाळेकडून साजरे केले जातात. सर मॅडमचा वाढदिवस देखील शाळेत साजरा होता असे, आणि त्यानिमित्त मुलांना वही पेन आणि खाऊ वाटप केले जायचे. शाळेत 7वीचा हा शेवटचा वर्ग होता. आम्ही पास झाल्यावर ही शाळा सोडून पुढील शाळेत जाणे भाग होते. आमच्या वर्गातील जे वर्ग शिक्षक होते त्यांच्याकडे सर्व मुलांनी सहलीचा जाण्याचा तगदा लावला. सरांनी मुलांना अर्थात बाब समजावून सांगितली. एका मुलास साधारणपणे 200-300 रुपये खर्च येईल. तुम्हा मुलांना ते शक्य नाही. तेव्हा काही मुलांनी जवळील ठिकाणी सहलीला जाऊ असे सुचवले. तेव्हा सरांनी परत आर्थिक बाब सांगितले. कुठेही जर जायचं ठरलं तर 100 रुपये तरी खर्च येणारच. पैसे म्हटले की आमच्या समोर प्रश्नचिन्ह यायचं. पण यावर्षी सहलीला जायचं म्हणजे जायचंच असे आम्ही सर्वांनी ठरवलं. आणि सरांनी सांगितलं, सर आम्ही पैशाची जुळवाजुळव करतो, तुम्ही सहलीचे तेवढं बघा. सरांनी कसे होकार दिले. दुसऱ्या दिवशी सरांनी मुख्याध्यापकासोबत चर्चा केली आणि वर्गात सूचना आली. 8 दिवसानंतर आपल्या शाळेतील शैक्षणिक सहल नांदेड येथील गुरुद्वार पाहण्यासाठी जाणार आहे. तेव्हा ज्यांना सहलीला यायचं आहे त्यांनी 200 रुपये आपल्या वर्ग शिक्षकाकडे जमा करावे. सूचना ऐकून सर्व मुले आनंदाने झाली. एकमेकात चर्चा सुरू झाली. मी मात्र गप्प बसून होते, कारण मला 200 रुपये मिळणे खूप अवघड गोष्ट आहे. सहलीला कोण कोण येणार म्हणून सर यादी करून लागले. सर्वांनी आपापले नाव लिहून दिले. माझे हात वर झाले नाही. सरांनी मला विचारलं, माधुरी तुला सहलीला यायचं नाही का? त्यावर मी नकारार्थी मान हरली. काय येणार नाही असे सरांनी मला विचारले. त्यावेळी मी म्हणाले, माझ्याकडून 200 रुपये देणे होणार नाही. तेव्हा सरांनी बघूया काहीतरी करता येईल म्हणून यादी म्हणजे ही माझं नाव घातले. सायंकाळी घरी गेल्यावर आईला सहलीविषयी विचारणा केली तर आई देखील पैशाची अडचण सांगितली. त्या दिवशी रात्री मी चुपचाप झोपी गेले. कदाचित सहलीला जाणे होणारच नाही असे खूणगाठ बांधून घेतले होते. दुसऱ्या दिवशी काही मुलांनी सहलीचे पैसे जमा केले. 3ऱ्या व 4थ्या दिवशी उर्वरित मुलांनी कसे करून पैसे जमा केले. त्यात देखील 2 गाडीत बसून शिकतील असे मुले भरती होत नव्हती. त्यावेळेस शाळेत उर्वरित 5 ते 6 मुलांचे पैसे भरून सहलीला घेऊन जाण्याचं ठरवले. त्यात माझाही क्रमांक होता. मला कसे वाटत होते, पण सरांनी माझी समजूत काढली आणि मी सहलीला तयार झाले. आमची सहल रविवारी सकाळी 8 वाजता निघणार होती. शनिवारी मुख्याध्यापक व सरांनी काही सूचना दिल्या. आपल्यासोबत थोडा फराळ आणि एका वेळेचे जेवणाचा डबा घेण्याचे सांगितले. त्या सूचनेनुसार आईने बेसन भाकर आणि मुरमुरे करून दिले. सकाळी 8 वाजता आम्ही सर्वजण शाळेत जमा झालो. 2 जीप सहलीसाठी तयार आले होते. एका जीपमध्ये सर्व मुले आणि 2 सर होते, तर आम्ही सर्व मुली आणि 2 मॅडम एका गाडीत बसलो. एकदाची आमची शाळेची सहल सुरू झाली आणि मनात आनंदाचा उखळा फुटत होते. गाडीत बसल्यावर माझ्या मैत्रिणी बोलत होत्या. मी 50 रुपये घेतले, मी 100 रुपये घेतले असे म्हणत होते. हे खरेदी करणार, ते खरेदी करणार याची चर्चा रंगात आली होती. मी मात्र गप्प होते. माझ्याजवळ तर 1ही रुपया नव्हता. त्यामुळे खरेदी करण्याचा प्रश्न लांबच. मी बाहेरच्या विश्वासात रममान झाले. रस्त्यावरच्या बाजूला आलेले झाडे वेगात उलट्या दिशेने पळत होते. रस्त्यावरील बोर्डावर जे लिहिलेले दिसायचे ते वाचून काढत होते.
जीपमध्ये छान गाणे चालवले होते. मुलांच्या गप्प रंगात आल्या होत्या. आमचे दोन्ही मॅडम आपल्या मोबाईलमध्ये डोके खुपसून बसले होते. आमची जीप मुदखेड ओलांडून बाराकडच्या दिशेने वळली. बारडेतील शीतलदेवी पोंचम्मनेचे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार असे सांगितण्यात आले. उन्हाळा चालू झाला होता तरी बारड्या परिसरात हिरवेगार होता. शेतात ऊस, हळद आणि केळीच्या बागा दिसत होत्या. थंडगार वाऱ्याची झुळूक सुखाने जात होती. बारडेतील शीतलदेवी पोंचम्माचे दर्शन घेताना मन प्रसन्न झाले. मी खूप लहान असताना येथे आले होते याची जराशी आठवण झाली. खूप अभ्यास करून मला यश मिळू दे याची प्रार्थना तेथे केली. त्यामुळे सकाळचे 10 वाजले असतील. कोणीही घरून काहीही खाऊन आले नव्हते. त्यामुळे सर्वांना भूक लागलेलीच होती. सरांनी याच ठिकाणी जेवणाचा सर्व मुलांना सांगितले. बर्डेतील येणारे भाविक येथेच स्वयंपाक तयार करून पोंचम्मा नैवेद्य दाखवून जेवण करतात. त्यामुळे जेवणासाठी उत्तम व्यवस्था होती. आम्ही सर्वांनी गोलाकार बसून जेवणाचा डबा उघडलो. मनाचे श्लोक म्हणून जेवणाला सुरू केली. सर्वांनी पोटभर जेवण केले. आम्ही अर्ध्या 1 तासात पुढील स्थळ दाभड सत्यगणपतीकडे जाण्यासाठी निघालो. भोकर तालुक्यातील दाभड या गावातील सत्य गणपतीचे मंदिर अजून प्रत्येक संकष्ट चतुर्थी भाविकांची खूप गर्दी असते आणि नवसाचा पावणारा गणपती आहे असे मॅडमने गाडीत चालवत असताना माहिती दिली. काही वेळात आम्ही सत्य गणपतीला पोहोचलो. नवसाला पावणारा गणपती आहे म्हणून मी गणपतीला साकड घातलं की देवा मला खूप बुद्धी दे आणि यश दे. सरांनी तेथे देखील मुलांना काही खरेदी करू दिले नाही आणि गुरुद्वार पाहण्यासाठी आमचा जीप निघाली. नांदेड शहरातील यापूर्वी ट्रेनने आले गेले पण शहरातील कधी डोळ्या खालून बघता आले नाही. त्यामुळे माझे डोळे बाहेर दृश्य बघण्यासाठी व्यस्त होते. उंच बिल्डिंग, खूप साऱ्या गाड्या आणि माणसे देखील तेवढेच बघून जरा आश्चर्य वाटत होते. काही वेळात नांदेडच्या प्रसिद्ध गुरुद्वारमध्ये पोहोचलो. डोक्यावरील रुमाला आल्याशिवाय गुरुद्वारमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ओढणी डोक्यावर खाली सरकत नाही याची काळजी घेण्याविषयी मॅडमने अगोदरच सूचना दिली. पांढरा शुभ्र तो महाल आणि सोनेरी रंगाचा कळस मला भव्य दिव्य वाटले. माणसाची गर्दी असून देखील नांदेड शहरातील जो गोंगाट होता तो गोंगाट किंवा आवाज ऐकू येत नव्हता. सर्वत्र नीरव शांतता होती. शांततेत पंजाबी भाषेतील भजन कानावर पडत होते. त्याचा अर्थ समजत नसेल तरी आवाज खूप गोड वाटत होता. सिखाचा 10वे गुरु गोविंद सिंगजी यांचा समाधानीचे स्थळ असलेले गुरुद्वारचे दर्शन घेताना मन समाधान झाले. अगदी शांततेचे दर्शन घेऊन आम्ही परिसरात थोडा वेळ फिरलो. तेथील लंगरचा आस्वाद घेतला आणि गुरुद्वारच्या बाहेर पडलो. मुलांना खरेदी करण्यासाठी या ठिकाणी संधी देण्यात आली. ज्यांनी पैसे आणले त्यांनी खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी केली. माझ्याजवळ पैसे नसल्यामुळे मी बाहेरच्या एका बावकड्यावर बसून राहिले. आमचे मॅडमचे लक्ष माझ्यावर गेले. त्यांनी मला जवळ बोलवून घेतले. येऊन काही विकत घेण्यासाठी सांगितले. पैसे नाहीत असे म्हटल्यावर मॅडमने काही हरकत नाही, घे तुला जे हवं आहे. मला मग मॅडमने कानातल्या रिंग घेऊन दिल्या. सरांनी वर्गातला उसाचा रस पाजविला. मग आमची जीप काळेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी निघाली. गोदावरी नदीच्या काठावर विष्णुपुरी गावाजवळ प्रसिद्ध असे महादेवाचे हेमाडपंथी काळेश्वर मंदिर आहे. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा सण होता त्यामुळे तिथे जोरात तयारी चालू होती. काळेश्वरचे दर्शन घेऊन तेथे असलेले अथांग पाण्याकडे वळलो. तेथे एक होडी होती. एका मुलास तो 50 रुपये म्हणत होता, पण सरांनी तडजोड करून प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे बोलून आम्हा सर्वांना त्या होडीत बसवले. विष्णुपुरी जलाशयात मधोमधपर्यंत घेऊन जाऊन त्यांनी परत आणले. होडीत बसण्याचा हा पहिला प्रसंग होता. खूप मजा आली. सायंकाळचे 6 वाजता आमची जीप परतीच्या प्रवासाला निघाली. दिवसभर फिरून सारेच जण थकून गेले होते. त्यामुळे गाडी सुरू होताच सारेच पेंगू लागले. माझ्या डोळ्यातला डोळा कधी लागला हे कळलंच नाही. सायंकाळी 8 वाजल्या. आमची सहल आमच्या शाळेत आली आणि आम्ही घरी गेलो. त्या दिवशी माझ्याकडे 1 रुपया नसता देखील माझी शैक्षणिक सहल आनंदाने संपन्न झाली. त्यामुळे माझ्या शिक्षणाचा मला खूप अभिमान वाटला. अशी सहल पुन्हा अनुभवायला मिळेलच